लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प समोर मुजरा करतात। बच्चू कडू, घटनेत दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकतं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे। त्यावर शरद पवार यांना आता जे सुचलं ते त्यांनी केलं असतं तर महाराष्ट्र गुन्ह्या गोविंदाने नांदला असता, जाती धर्माचं तेढ राहिलं नसतं। शरद पवार आता सांगत आहेत याचं दुःख आहे असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे। सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारवर देखील त्यांनी टीका केली आहे। पाहूयात ते काय म्हणतात। या आंदोलनामध्ये फूट पडलेली आहे। विदर्भातले कुणबी मराठ्यांनी काल नागपूरमध्ये सांगितलं की जरंगेंना हे सगळे हे जे आहे ना फूटगीट पडले, हे काही याला काही अर्थ नाही आहे। कसं आहे तुम्हाला माहित है का, सत्ता ऐसी चीज है भाऊ, आप भी तो पिघल जाते हो, तो ये तो बहुत बड़ी बात है। तुम्हारा आधा मीडिया तो किसके पास है पता है आपको? माइक आपके पास ये है खाली, लेकिन बातमी किसकी लगाना है, कोणाची लावायची हे काही सांगा लागते का रे बाबा तुम्हाला? नितेश राणे म्हणतात की जरांगे आंदोलन करून हे मराठा हिंदूमध्ये फूट पाडतायत। नितेश राणे म्हणजे काय, त्यांच्या उंचीप्रमाणे बोलतात ते। त्यांनी असंही म्हटलं की रोहित पवारांचे पण त्याची उंची किती आहे ते पाय ना, उंची महत्त्वाचा मुद्दा असा होता की गेल्या वेळेला काय नेमकं आश्वासन दिलं होतं, कारण गुलाल उधळून आंदोलक जे आहे ते परत आले होते। आता पुन्हा ही वेळ का आली असावी, तुम्हाला काय वाटतं? कसं आहे हे, आता हा प्रश्न मी त्या आंदोलनात नाही आहे, लक्षात घ्या। आणि मी शेतकऱ्याच्या आंदोलनात आहे, मी शेतकरी दिव्यांगाच्या आंदोलनात आहे। आज मी शेतकरी म्हणून बोललो तर मी ओबीसीच्या बाजूनं, मराठ्यांच्या बाजूनं, हिंदूच्या बाजूनं, मुसलमानाच्या किंवा बौद्धांच्या असं नाही बोलू शकत। माझ्या शेतकऱ्यावर, मजुरावर अन्याय होऊ नये, कारण आज माझ्यासाठी सगळ्यात जास्त अडचणीत शेतकरी दिसतं। त्यामुळे तुम्ही इरून फिरून तोच गोष्ट आणत असाल त्याला काही अर्थ नाही ना। माझी जी भूमिका आहे ते शेतकरी म्हणून आहे, शेतमजूर म्हणून आहे, आणि तो सगळ्या जाती धर्मात आहे, लक्षात घ्या, तो सगळ्या पार्टीत आहे।